नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत ओल्या बोंबलाचं कालवण। 5 ते 6 ओले बोंबील घेतलेले आहेत। ओल्या खोबऱ्याचा किस, कोथिंबीर, लसूण, आलं, चिंच, काळी मिरी पूड, हळद, तेल, चवीनुसार मीठ, लिंबू, हिरवी मिरची। 1 ते 2 पाण्याने आपण ओले बोंबील स्वच्छ धुवून घेऊ। खलबत्त्यातच बारीक कुटून घ्यायचे। तर आलं लसणाची पेस्ट, काळी मिरी पूड घेतलेली, हळद, मीठ अर्धा असं पिळून घ्यायचे। त्यासाठी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर हे आता ओलं खोबरं टाकून घेऊ। मध्ये तेल ओतून घेऊ। त्याच्यात ठेचलेला लसूण टाकून घेऊ। थोडीशी मिरेपूड टाकून घेऊ। आपण जो पाट्यावर वाटून घेतलेलं वाटण आहे ते टाकून घेऊ। बोंबील टाकून ओले बोंबील टाकून घेऊ। आता लगेच पाणी टाकून घेऊ। आपल्या ओल्या बोंबलाच्या कालवणाला कशी छान उकळी आलेली आहे। मीठ टाकल्याच्या नंतर आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं उकळू दिलेलं आहे। जास्त उकळू दिलं तर आपले हे ओले बोंबील आहे ते विरघळायला सुरुवात होईल। त्या खाण्यासाठी आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ। बघा, आमचं ओल्या बोंबलाचं कालवण तयार झालेलं आहे। ही झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की तुम्हाला आवडेल। तुम्ही पण करून बघा। हे ओले बोंबील बाळातनीला खूप आरोग्यदायक आहेत। तुम्ही एकदा नक्की करून बघा। अशाच आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा। धन्यवाद।